आणि ज्यावेळेस यांनी सांगितलं डेड बॉडी इथे इथे आहे म्हणून, आमच्या गावातले आधी जाण्याच्या अगोदर पोलिसांनी तिथे अँब्युलन्स बोलवली आणि ती अँब्युलन्स आता केजकडे आणायची ना त्यांनी, कारण की केजमध्ये सरकारी ऑफिस आहे, त्यांनी ती कळमकडे नेली. बॉडीला पैसे नव्हते, त्याला दुसरं त्याला वळण द्यायचं होतं. काय वळण देणार? तर त्यांचे लय मोठे ट्रॅक आहेत, न सांगासारखे ट्रॅक आहेत त्यांचे. कळमला त्यांनी एक लेडीज तयार केली, त्या लेडीजच्या घरी नेऊन त्याला टाकायचं होतं आणि त्याला वेगळं स्वरूप देऊन हे प्रकरण वेगळं ट्रॅक दाबायचं पूर्ण गावाला. असा त्यांचा प्लॅन होता, पण तो अनसक्सेसफुल झाला. तो नाही झाला. त्यांच्या गाडीमध्ये गावातल्या गाडी असल्यामुळे त्यांना गाडी रिटर्न घ्यावं लागली. गावातली पोरं होते. मारायचं हातपाय मोडायचे आणि एका कोणीतरी महिलेला मॅनेज करायचं, महिलेला, आणि त्यांच्यापाशी हा माणूस सोडायचा. म्हणजे तो ना घरचा ठेवायचा ना समाजाचा ठेवायचा. त्यातलाच एक भाग म्हणून ह्या सगळ्या टोळीनं तो प्लॅन केलेला होता. आणि ज्यावेळेस जीव गेला, ज्यावेळेस प्रेत गाडीत होतं, हे खूप म्हणणं म्हणजे मला इतकं त्रासदायक आहे की डेड बॉडी ज्यावेळेस टाकली त्यावेळेस ती कळमच्या दिशेनं पोलीसची गाडी चालली. इकडं का गाडी चालली आहे म्हणून पाठलाग करत होत्या. त्याच्यानंतर गाडी फिरवली गेली. म्हणजे हा देखील तोच प्लॅन होता आणि त्याच्यामुळेच हाणमार झालेली आहे आणि त्याच्यामुळे जीव गेलेला आहे असं या आरोपींना सिद्ध करायचं होतं. जे गावकरी आहेत माझे, त्या गावकऱ्यांना दुसऱ्या दिवसापासून सांगितलेली गोष्ट आहे, ती मागे देखील सांगितली आणि आज देखील हीच गोष्ट आहे आणि ती खरी आहे.